आम्ही आलेलो आहे कांदे भरण्यासाठी. इकडे पाय पाय ना कसे कांदे. हा इकडं पाय रे, तोंड उघडं कर ना. जळायला लागत एवढं ऊन आहे का इथं किती सावली. हाय सगळ्यांनी हाय का. बघा किती चिल्लर पार्टी कांदे भरण्यासाठी. चला मग तुम्ही पण या म्हणा. हाय कर. आमच्या कांद्यांची क्वालिटी दाखव. कलर कसा आहे कमेंट मध्ये सांगा. काय करायचं थोडे थोडे खराब व्हायला लागलेले वाशी, काळे काळे व्हायला लागले. त्याच्यामुळे भरायचे आणि भरून घरी न्यायचे. विकायला नाही न्यायचे. इकडे उभा आहे. भरून विकायला न्यायचे नाही. आमचा मंडपचा व्यवसाय आहे, त्याच्यासाठी स्वयंपाकासाठी एवढे कांदे लागते. भरून याच्यात कॅरेटात भरून घरी न्यायचे आणि शेडमध्ये ठेवून द्यायचे. हे बघा आता सगळे सरबत पाणी प्यायला कांदे भरणारे बसलेले. माव तू दिसत नाही. कोण सरबत पिऊ राहिलं, कोण पाणी पिऊ राहिलं. सरबत पिऊ राहिले का पाणी. नेमकं पाणी पिऊ राहिले का सरबत. जास्त थकलेली आमची फॅमिली आता कांदे भरून भरून एवढे सगळे कॅरेट भरले. एवढीच पोहू राहिली आता. हे बघा सगळी फॅमिली थकली आता. थंड पाणी थंड आहे पण सरबत थंड आहे की एकदम. कसं लागलं प्यायला सांगा, मी बनवून आणलं बरं का. दादूची 2 गालात झाली. पाण्यामध्ये मिक्स तर सरबत करून पिऊ राहिला का. ती टोपी काढ ना तू आता. टकलं दाखव ना. हा आता पाहिलं, आता कसं पाहिलं तशी टोपी काढून दाखव ना. टकलं कसं झालं पाहू दे. गोळ्यावाला आलेला आहे बरं का. पोरं गेले गोळा घ्यायला. सगळ्यांना मी आज गोळा घेऊन दिलेला आहे. जास्त कांदे भरून थकले. तुझा कोणता आहे रे. आणि हिचा ऑरेंज. हिचा ऑरेंज. दोघं मिक्स. काळा खट्टा आहे. यांना मी गोळा घेऊन दिलेला आहे. अजून सरबत बी संपलं नव्हतं तवरच लगेच गोळ्यावाला आला. लगेच गोळा घेतला. जास्त थंड खाऊ नका. अरे पगळून चालला ना. पाणी बी पिऊ राहिले, गोळा बी खाऊ राहिला. कसं सर्दी होईल. अरे पहिले खाऊन घ्या ना. अय नितरून नको टाकू, पिऊन घ्या ना. काय ग